हॅलो स्टुडंट, आपण आता टेक्स्टबुक मधलं जे नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 19 ते बघूया. प्रॉब्लेम आहे कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट बाय अ ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया 100 centimeter square when it is maintained at 227 degree centigrade. सगळ्यात आधी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना त्याचे गिवन टर्म द्यावा लागला. आता या ठिकाणी त्याचा टाइम जो आहे तो 1 मिनिट आहे. त्याच्यानंतर त्याचा सरफेस एरिया जो आहे तो 100 सेंटीमीटर स्क्वेअर आहे आणि त्याचं टेम्परेचर जे आहे ते 227 डिग्री सेंटीग्रेड आहे. आता सगळ्यात आधी तुम्हाला त्याची कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड म्हणजे आपल्याला Q जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. यामध्ये आता तुम्हाला हे सर्व टर्म जे आहेत या एका सिस्टम ऑफ युनिट मध्ये आहेत की नाही ते बघायचं. नसेल तर त्याचा आधी कन्वर्शन करून घ्यायचं. 1 मिनिट म्हणजे आपल्याला हे 60 सेकंद द्यायचे. दिस इज इक्वल टू 100 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 100 मल्टीप्लाय बाय 10⁻⁴ मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 100 मीन्स 10⁻² multiply by 10⁻⁴ मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10⁻² - 4 म्हणजे -2 मीटर स्क्वेअर येणार. त्यानंतर टेम्परेचर जे आहे ते 227 डिग्री सेंटीग्रेड आहे म्हणजे प्लस 273 केले तर आपल्याला डिग्री केल्विन मिळणार. 500 डिग्री केल्विन येणार. आता या ठिकाणी Q आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग त्याचा फॉर्म्युला जो आहे Q is equal to sigma A T T raised to 4 आहे. आता या ठिकाणी आपल्याला या सिग्मा म्हणजे स्टीफन्स कॉन्स्टंट जो आहे याची व्हॅल्यू या ठिकाणी लिहायची आहे. ती आहे 5.67 मल्टीप्लाय बाय 10⁻⁸ जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड केल्विन पर केल्विन रेज टू 4 ही त्याची व्हॅल्यू आहे. आता फॉर्म्युला लिहूया आपण. फॉर्म्युला या ठिकाणी लिहिलेला आहे सिग्मा A T T रेज टू 4. देन दिस Q इज इक्वल टू सिग्मा. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्याच्या किमती लिहूया. 5.67 मल्टीप्लाय बाय 10⁻⁸. A ची किंमत जी आहे ती 10⁻² मल्टीप्लाय बाय T मीन्स 60 सेकंड मल्टीप्लाय बाय T रेज टू 4 म्हणजे टेम्परेचर हे 500 आहे रेज टू 4 लिहावं लागेल. दिस इज इक्वल टू 5.67 मल्टीप्लाय बाय 10⁻⁸ मल्टीप्लाय बाय 10⁻² मल्टीप्लाय बाय आता 60 म्हणजे 6 मल्टीप्लाय बाय 10 मल्टीप्लाय बाय 500 म्हणजे 5 मल्टीप्लाय बाय 100 रेज टू 4 इज इक्वल टू. आता या ठिकाणी आपण हा गुणाकार करू शकतो. 7 × 42 कॅरी 4 त्यानंतर 6 × 6 36 आणि 4 40 कॅरी 4 6 × 5 30 आणि 4 34 मल्टीप्लाय बाय 10⁻⁸ मल्टीप्लाय बाय 10⁻² प्लस 1 that means 10⁻⁻1 multiply by 5⁴ multiply by आता हे 100 म्हणजे 10⁻² raised to 4 is equal to 34.02 multiply by 10⁻⁸ multiply by 10⁻⁻1 multiply by 5⁴ म्हणजे 625 multiply by 10⁻8 म्हणजे 10⁸ 10⁻⁻8 10⁻+8 कॅन्सल. आता हे प्रॉब्लेम आपण बायोलॉजी लॉग टेबल सॉल्व करू शकतो. लॉग 34.02 प्लस लॉग 625 मल्टीप्लाई बाय 10⁻⁻1 is equal to
आता या ठिकाणी पुन्हा पॉइंटच्या आधी नंबर ऑफ डिजिट 2 आहे, त्यामुळे आपण 2 - 1 1 त्याची कॅरेक्टरिस्टिक येणार. 34 चा 02 हा आपण लॉग बघूया त्याचा. तो आहे 5318 प्लस पुन्हा आता याची कॅरेक्टरिस्टिक नंबर ऑफ डिजिट 3 आहे. 3 - 1 म्हणजे 2 पॉइंट लॉग बघणार आपण 62 चा 5. ते आहे 7959 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻1. आता हे आपण कॅल्क्युलेशन करूया, ऍडिशन करूया. 1.5318 प्लस 2.7959. 8 प्लस 9 17 प्लस कॅरी 1 त्यानंतर 5 प्लस 2 म्हणजे 7. 9 प्लस 3 12 कॅरी 1 13 पुन्हा कॅरी 1 4. दिस इज इक्वल टू, आता याचा आपल्याला अँटी लॉग बघावा लागणार आहे. अँटी लॉग ऑफ 4.3277 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻1 आयतस इज इक्वल टू, आता याला आपण 0 पॉइंट मध्ये लिहून देतो. अँटी लॉग ऑफ 0.3277 मल्टिप्लाय बाय 10⁻4 मल्टिप्लाय बाय 10⁻1 इज इक्वल टू, आता आपल्याला अँटी लॉग हा 32 चा 7 बघावा लागणार आहे. तो आहे 2126. आता या ठिकाणी आपण पुन्हा एका घरानंतर पॉइंट देतो. मल्टिप्लाय बाय 10⁻4 - 1 म्हणजे 3 आले. देयरफॉर Q इज इक्वल टू, आता हे 2126 जूल आणि हेच आपलं आन्सर आहे. दिस इज द एनर्जी रेडिएटेड. Q is equal to this one. आता आपण टेक्स्टबुक मध्ये जे नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 20 बघतोय. एनर्जी इज इमिटेड फ्रॉम अ होल इन एन इलेक्ट्रिक फर्नेस at the rate of 20 watt. When the temperature of the furnace is 727 degrees centigrade, what is the area of the hole? आणि या ठिकाणी तुम्हाला स्टीफन कॉन्स्टंट हा सुद्धा दिलेला आहे. सगळ्यात आधी आपण त्याचे गिवन टर्म देऊया. एनर्जी इमिटेड दॅट मीन्स dq upon dt is equal to 20 वॅट आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी त्याचं जे टेम्परेचर आहे ते 727 डिग्री सेंटीग्रेड आहे आणि तुम्हाला एरिया हा फाइंड आउट करायला विचारलेला आहे. यात स्टीफन कॉन्स्टंट जो आहे सिग्मा त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 5.7 मल्टिप्लाय बाय 10⁻⁸ जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड पर केल्विन रेज टू 4. आता यामध्ये सर्वात आधी हे एका सिस्टम ऑफ युनिट मध्ये आहेत की नाही ते बघायचं नाही. नसेल तर आपल्याला त्याचं कन्वर्शन करावं लागणार. आता या ठिकाणी हे डिग्री सेंटीग्रेड आहे म्हणजे आपल्याला डिग्री केल्विन मध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. देन 727 प्लस 273 इज इक्वल टू 1000 डिग्री केल्विन. आता याचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला dq upon dt is equal to E sigma a t raised to 4 आहे. आता या ठिकाणी आपण कन्सिडर द होल टू बी परफेक्टली ब्लॅक. हे ब्लॅक असल्यामुळे आपण E ची जी किंमत आहे दिस E is equal to 1 घेतो. देन
dq upon dt is equal to sigma a t raised to 4 ना. therefore आता आपल्याला फाइंड आउट a करायचं आहे. मग हे होणार dq upon dt डिवाइड बाय सिग्मा t raised to 4. आता आपण या किमती ज्या आहेत या फॉर्म्युल्यामध्ये लिहूया. dq upon dt जे ते 20 वॅट आहे डिवाइड बाय सिग्मा ची किंमत 5.7 मल्टीप्लाय बाय 10 raised to -8 मल्टीप्लाय बाय t ची किंमत जी आहे ती 1000 आहे raised to 4 इज इक्वल टू. आता या ठिकाणी 20 डिवाइड बाय 5.7 मल्टीप्लाय बाय 10 raised to -8 मल्टीप्लाय बाय आता 1000 मीन्स 10 raised to 3 raised to 4 is equal to 20 divide by 5.7 multiply by 10 raised to -8. त्यानंतर या ठिकाणी 3 चौक 12 then this is equal to 10 raised to 12 equal to 20 divide by 5.7 multiply by 10 raised to -8 plus 12 that means is equal to 10 raised to 4 is equal to 20. आता हे वर गेल्यानंतर 10 raised to -4 होणार डिवाइड बाय 5.7. हे कॅल्क्युलेशन आपण बायजिंग लॉग ने सॉल्व करू. log 20 minus log 5.7 multiply by 10 raised to -4 is equal to. आता या ठिकाणी याची कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती हे नंबर ऑफ डिजिट 2 आहे. 2 - 1 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 1 आली आणि त्याचा जो लॉग आहे तो आपल्याला 20 चा 0 मध्ये बदलावा लागणार आहे. तो आहे 3010 मायनस पुन्हा याची कॅरेक्टरिस्टिक पॉइंटच्या आधी नंबर ऑफ डिजिट 1 आहे. 1 - 1 म्हणजे 0 कॅरेक्टरिस्टिक झाली आणि आपल्याला लॉग बघायचा आहे 57 चा 0. तो आहे 7559 मल्टीप्लाय बाय 10 raised to -4. आता आधी आपण हे सबट्रॅक्शन करूया. 1.3010 minus 0.7559. आता पुन्हा यामध्ये 0 मधून 9 जात नाही म्हणून आपण 10 मधून 9 मायनस करतो. 1 यात बॉरो 1 घेतला हे 1 से 0 झाले. पुन्हा 0 मधून 5 जात नाही म्हणून 10 मधून 5 गेले. 5 बॉरो 1 घेतो आपण इकडे म्हणजे ते 10 1 बॉरो घेतल्यामुळे 9 झाले. 9 - 5 4. त्यानंतर आपण बॉरो 1 घेतल्यामुळे 3 चे 2 झाले. पुन्हा हे 2 मधून 7 जात नाही म्हणून 12 मधून 7 गेले. 5 हा बॉरो इकडे 1 घेतला म्हणून हे 1 से 0 झाले. 0 - 0 means 0. This is equal to anti-log of 0.5451 multiply by 10 raised to -4. आता आपल्याला याचा अँटीलॉग बघावा लागेल. 54 चा 5 1 मध्ये तो आहे 3509. आता यामध्ये आपण तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा 0 पॉइंट मध्ये असतं त्यावेळेस आपण या ठिकाणी एका घरानंतर पॉइंट घेतो. मल्टीप्लाय बाय 10 raised to -4. Here in this case area is equal to 3.509 multiply by 10 raised to -4 मीटर स्क्वेअर आणि हेच आपलं रिक्वायर्ड आन्सर.
आता आपण टेक्स्टबुक मधलं जे पुढचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 21 बघूया. द इमेसिव्ह पॉवर ऑफ अ स्फियर ऑफ एरिया 0.02 मीटर स्क्वेअर इज 0.5 किलो कॅलरी per second per meter square. What is the amount of heat radiated by the spherical surface in 20 seconds? आता सर्वात आधी आपण याचे गिवन टर्म लिहूया. द इमेसिव्ह पॉवर ऑफ द स्फियर ऑफ एरिया, या ठिकाणी एरिया जो आहे तो 0.02 मीटर स्क्वेअर आहे आणि इमेसिव्ह पॉवर ऑफ अ स्फियर ई जे आहे ते 0.5 किलो कॅलरी पर सेकंड पर मीटर स्क्वेअर आहे. आणि व्हॉट इज द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड, म्हणजे तुम्हाला क्यू हा फाइंड आउट करायचा आहे बाय द स्फेरिकल सरफेस इन 20 सेकंड आणि त्याचा वेळ जो आहे तो 20 सेकंड दिलेला आहे. आता या ठिकाणी सगळ्यात आधी हे एका सिस्टीम ऑफ युनिट मध्ये आहे की नाही ते बघायचं आहे. सर्व एका सिस्टीम ऑफ युनिट मध्ये असल्यामुळे याचं कन्वर्जन करण्याची गरज नाही. त्यानंतर आपण आता फॉर्म्युला लिहूया. फॉर्म्युला जो आहे तो E इज इक्वल टू क्यू अपॉन AT आहे. या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे क्यू इज इक्वल टू E AT येणार. आता आपण या फॉर्म्युल्यामध्ये वरच्या ज्या किमती आहेत त्या लिहूया. इज इक्वल टू ई ची किंमत 0.5 आहे मल्टिप्लाय बाय ए, एरिया म्हणजे 0.02 आहे मल्टिप्लाय बाय 20 सेकंड आहे म्हणजे टी ची जी किंमत आहे ती 20 आहे इज इक्वल टू. आता या ठिकाणी हे 20/100 या ठिकाणी एका घरानंतर आपल्याला पॉइंट द्यावा लागणार आहे मल्टिप्लाय बाय 0.02 आहे. पुन्हा आता हा गुणाकार 10 गुणे 20 झाले. पॉइंट 1 आणि 2 झाले आहे. मग आपण हे दिस Q इज इक्वल टू हे ना 0.2 किलो कॅलरी आणि हेच आपलं रिक्वायर्ड आन्सर आहे. आता आपण टेक्स्टबुक मध्ये नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 22 ते बघूया. Compare the rate of emission of heat by a black body maintained at 727 degrees centigrade and at 227 degrees centigrade if the black bodies are surrounded by an enclosure black at 27 degrees centigrade. What would be the ratio of their rate of loss of heat? आता सर्वात आधी आपण यामध्ये त्याचे गिवन टर्म लिहूया. यामध्ये तुम्हाला टेम्परेचर दिलेले आहे T1 727 डिग्री सेंटीग्रेड, त्यानंतर T2 जे आहे ते 227 डिग्री सेंटीग्रेड आहे आणि T0 जे आहे ते 27 डिग्री सेंटीग्रेड दिलेला आहे. आणि तुम्हाला फाइंड आउट करायला विचारलेलं आहे व्हॉट वुड बी द रेशिओ ऑफ देअर रेट ऑफ लॉस ऑफ हीट. म्हणजे या ठिकाणी R1 डिवाइड बाय R2 जे आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सर्वात आधी आपल्याला यामध्ये तुम्हाला त्याचं जे कन्वर्शन आहे ते करावं लागणार आहे युनिटचं. यामध्ये हे सगळे डिग्री सेंटीग्रेड मध्ये आहे आपल्याला डिग्री केल्विन मध्ये करायचं आहे. 727 डिग्री सेंटीग्रेडला आपण केल्विन मध्ये करायचं असेल तर 273 ने ऍड करतो ते ना 1000 डिग्री केल्विन. त्यानंतर
227 plus 273 is equal to 500 डिग्री केल्विन येणार आणि 27 प्लस 273 हे ना 300 डिग्री केल्विन. आता सर्वात आधी तुम्हाला याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. फॉर्म्युला जो आहे तो R is equal to dq upon dt is equal to E sigma A T raised to 4 minus T naught raised to 4. आता हा फॉर्म्युला जो आहे तो आपण R1 आणि R2 साठी लिहूया. R1 is equal to dq upon dt त्याला सफिक्स 1 लावणार is equal to E sigma A T1 raised to 4 minus T naught raised to 4 आणि R2 is equal to dq upon dt त्याला सफिक्स 2 लावणार E sigma A T2 raised to 4 minus T naught raised to 4. याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. दिस इज 2. आता डिवाइडिंग 1 by 2 म्हणजे या ठिकाणी येणार R1 डिवाइड बाय R2 इज इक्वल टू E sigma A T1 raised to 4 minus T naught raised to 4 divide by E sigma A T2 raised to 4 minus T naught raised to 4 हे कॅन्सल होणार म्हणजे this is equal to T1 raised to 4 minus T naught raised to 4 divide by T2 raised to 4 minus T naught raised to 4. आता यात आपण त्याच्या किमती लिहूया. इज इक्वल टू आता T1 ची किंमत जी आहे ती 1000 मायनस T naught म्हणजे 300 हे रेस टू 4 डिवाइड बाय T2 500 raised to 4 minus 300 raised to 4. This is equal to आता 1000 म्हणजे 10 multiplied by 100 raised to 4 minus 3 म्हणजे 300 म्हणजे 3 multiplied by 100 raised to 4 divide by 500 म्हणजे 5 multiplied by 100 raised to 4 minus 3 multiplied by 100 raised to 4. आता यावर तुम्ही त्याला सेपरेट 10 raised to 4 लिहू शकता. 10 raised to 4 multiplied by 100 raised to 4 minus 3 raised to 4 multiplied by 100 raised to 4 divide by 5 raised to 4 multiplied by 100 raised to 4 minus 3 raised to 4 multiplied by 100 raised to 4. आता यामध्ये तुम्ही 100 raised to 4 जे आहे ते सगळीकडे कॉमन घेऊ शकता. कॉमन काढू शकता. 10 raised to 100 raised to 4 ब्रॅकेट मध्ये येणार 10 raised to 4 minus 3 raised to 4 डिवाइड बाय 100 raised to 4 यामधून पण आपण कॉमन काढलेले आहे. ब्रॅकेट मध्ये येणार 5 raised to 4 minus 3 raised to 4 यामध्ये 100 raised to 4 100 raised to 4 हे कॅन्सल झाले इज इक्वल टू पुन्हा आता या 10 raised to 4 म्हणजे आपण हे असे लिहू शकतो 10 raised to 2 raised to 2 minus 3 raised to 4 म्हणजे 3 raised to 2 raised to 2 डिवाइड बाय 5 raised to 4 म्हणजे 5 raised to 2 आणि raised to 2 minus 3 raised to 4 म्हणजे 3
raised to 2 raised to 2. This is equal to आता 10 raised to 2 म्हणजे 100 झाले. 100 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर 9 त्याचा स्क्वेअर 5 स्क्वेअर 25 त्याचा स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर 9 3 स्क्वेअर म्हणजे 9 त्याचा स्क्वेअर आहे. आता हा जो आहे इज द फॉर्म्युला ऑफ a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b इंटू a मायनस b. आपण या फॉर्म्युल्यानुसार याला लिहूया इक्वल टू 100 प्लस 9 100 माइनस 9 डिवाइड बाय 25 प्लस 9 इंटू 25 माइनस 9 इज इक्वल टू 100 प्लस 9 109 मल्टीप्लाई बाय 100 माइनस 9 91 डिवाइड बाय 25 प्लस 9 34 इंटू 25 माइनस 9 16. आता हे प्रॉब्लेम आपण बायोलॉजी लॉग टेबल ने सॉल्व करूया. इज इक्वल टू लॉग 109 प्लस लॉग 91 माइनस लॉग 34 माइनस लॉग 16. आता यामध्ये पुन्हा लॉग 109 याची कॅरेक्टरिस्टिक येणार नंबर ऑफ डिजिट 3 आहेत. त्याच्यातून आपण एक मायनस केला म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 2 येणार 2 पॉइंट. आता आपल्याला 10 चा 9 बघायचा आहे. तो लॉग आहे 0374 प्लस पुन्हा लॉग 91 त्याची कॅरेक्टरिस्टिक येणार नंबर ऑफ डिजिट 2 मायनस 1 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक येणार 1 पॉइंट. आता आपल्याला लॉग बघायला लागणार आहे 91 चा 0 तो आहे 9590 मायनस पुन्हा याची 34 ची कॅरेक्टरिस्टिक 1 आणि त्याचा लॉग येणार 5315 मायनस याची कॅरेक्टरिस्टिक लॉग 16 ची 1 आणि आपल्याला लॉग बघावा लागणार आहे 16 चा 0 तो आहे 2041. आता आपण याची कॅल्क्युलेशन करूया. 2.0374 प्लस 1.9590 4 plus 0 4 9 plus 7 16 carry 1 5 plus 3 8 plus 1 9 9 2 plus 1 3 minus आता या ठिकाणी आपल्याला मायनस करायला लागणार 1.5315 4 मधून 5 जात नाही म्हणून आपल्याला 14 मधून 5 मायनस करावा लागणार 9 बॉरो 1 घेतल्यामुळे 6 चे 5 झाले 5 मायनस 1 4 आले 9 मायनस 3 6 9 मायनस 5 4 आणि 3 मायनस 1 2 आले. त्यानंतर मायनस
1.2041. 9 minus 1 8, 4 minus 4 0, 6 minus 0 6, 4 minus 2 2 आणि 2 minus 1 1 आहे. आता आपल्याला याचा अँटीलॉग बघायचा आहे. दिस इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ 1.2608. आता हे आपण 0 पॉइंट मध्ये लिहितो. अँटीलॉग ऑफ 0.2608 मल्टिप्लाय बाय 10⁻1. आपण हे 1 जे आहे ते या फॉर्म मध्ये लिहून घेतले 10⁻1. आता आपल्याला अँटीलॉग बघावं लागणार आहे 26 चा 08. तो आहे 1823. आता यामध्ये आपण जेव्हा 0 पॉइंट असतं तेव्हा आपण 0 + 1 म्हणजे 1 येतं. एका घरानंतर आपण पॉइंट देतो. हे मल्टिप्लाय बाय 10⁻1 आहेतच. दिस इज इक्वल टू पुन्हा आता 10⁻1 असल्यामुळे आता या ठिकाणी 18.23 आला. Therefore R1 divided by R2 is equal to 18.23 divided by 1. हा आपला रेशियो आहे. This is the required answer.